नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे खासदार संजय देशमुख यांना निमंत्रण नाही. जनतेच्या पैशाचे कुणी व्यक्तिगत श्रेय घेऊ नये, खासदार संजय देशमुख यांचे प्रतिपादन. पोरादेवी येथे आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण संपन्न झाले. मात्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना निमंत्रण नसल्याचे खुद्द संजय देशमुख यांनी सांगितले. बघूया याबाबत खासदार संजय देशमुख काय म्हणाले. भाऊ, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज पोरादेवी येथे दौरा आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की नाईक कंपनी सोबत तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही. तर तुमची याबद्दल काय भूमिका आहे? नाही, माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब या माझ्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी येऊन राहिले ही आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे या विभागाचा खासदार या नात्यानं हा शासकीय कार्यक्रम आहे, हा काही वैयक्तिक कार्यक्रम नाही. आणि शासनाच्या खर्चातून होणाऱ्या कार्यक्रमामध्ये त्या विभागाच्या खासदाराला त्या ठिकाणी बोलावलं पाहिजे, त्या ठिकाणचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. परंतु मी गेल्या अनेक दिवसापासून या सर्व कार्यक्रमाची वाट पाहत होतो. शेवटी मी स्वतःहून कलेक्टरला फोन केला. काल दुपारी 4 वाजता मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की बा आपल्या कार्यक्रमाची काय परिस्थिती आहे, काय कशा पद्धतीने आहे, काय मोदी साहेब येणार नाहीत का, माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब येणार नाहीत का. त्यांनी सांगितलं नाही, येणार आहेत. आणि मग मी म्हटलं बा मला तर काही निमंत्रण नाही, काही बोलावण्यात आलेले नाही किंवा कोणती पत्रिका दिसत नाही. तर त्यांनी सांगितलं की पत्रिका आम्ही जी काही छापणार आहे ती पत्रिका आम्ही PM ऑफिसमध्ये पाठवलेली आहे आणि PM ऑफिस मधून अप्रुव्हल झाल्यानंतर या ठिकाणी येणार आहे. मी त्यांना विचारलं की आता 4 वाजलेले आहे, उद्या सकाळी 10 वाजता आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे आणि 4 वाजतापर्यंत जर प्रोटोकॉल अजून तुम्ही म्हणजे त्या पद्धतीने पत्रिकाचं हे सांगत नसाल, त्याच्यापेक्षा म्हणजे हास्यास्पद उत्तर त्या विभागाच्या कलेक्टरने या ठिकाणी दिलेलं आहे. हेतुपुरस्पर त्या ठिकाणी डावलण्याचा हा प्रकार आहे असंच माझ्या निदर्शनास आलेलं आहे. जरी यांनी प्रोटोकॉल पाळला नाही तरी गरीब सामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदानातून प्रोटोकॉल पाळलेला आहे आणि मतदानातून आशीर्वाद देऊन मला त्या ठिकाणी लोकसभेचा खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही आम्ही सर्वजणांना पाहिलेला आहे. पोरादेवीच्या विकासाच्या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवात केलेली आहे. 100 कोटी रुपयाचा निधी त्यांनी जाहीर केला आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण पहिला निर्णय जर कोणी या ठिकाणी घेतला असेल तर ते पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतला आणि 100 कोटी त्या ठिकाणी दिलेला आहे. अनेक देशामध्ये अनेक लोकांची सत्ता आली, सत्ता गेली, परंतु प्रत्येक समारंभात प्रोटोकॉल पाळण्याचा जो नियम आहे तो या कलेक्टरनी किंवा या संबंधित विभागाच्या लोकांनी पाळलेला नाही. आणि जे लोकांनी मला अधिकार प्रदान केलेले आहे, या देशातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांनी, या मतदारसंघातल्या लोकांनी मला जो अधिकार मिळवून दिलेला आहे खासदारचा जो काही प्रोटोकॉल त्यांनी पाळायला पाहिजे ते पाळला नसल्यामुळं मी याच्याबद्दल आवाज उठवणार आहे, जनतेच्या दरबारात या ठिकाणी जाणार आहे आणि जे काही शासनाचे नियम आहे त्याच्या पद्धतीने सुद्धा मी स्वतः माननीय जे काही आमचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना त्या ठिकाणी मी हक्कभंग आणणार. भाऊ, याआधी खासदार भावनाताई होत्या, भावनाताई गवळी खासदार होत्या, त्यांना सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये डावलण्यात येत होतं. म्हणजे तीच परंपरा ही कायम आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हो, असंच दिसून राहिलं. एकंदरीत असाच प्रकार दिसून राहिलेला आहे. मागच्या वेळेस असं बऱ्याच मंडळीने मला सांगितलं की असाच प्रकार झाला होता आणि आता सुद्धा तसाच प्रकार होऊन राहिलेला आहे. ही काही चांगली गोष्ट नाही. ही आम्ही सुद्धा मंत्री होतो, आम्ही सुद्धा सर्व पाहिलं, आमची विरोधक मंडळी होती, परंतु आम्ही असं कधी आमच्या मनात सुद्धा आलं नाही की याला बोलवायचं नाही, त्याला बोलवायचं नाही, याला खुर्ची द्यायची नाही, त्याला बसवायचं नाही. अरे, हे जनतेने निवडून दिलेले लोक आहेत, त्याच्यामुळे आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये कधी भेदभाव केला नाही. जे काही विरोधी पक्षाचे आमच्या सोबतचे लोक होते त्यांना सुद्धा मान सन्मान आणि जे काही प्रोटोकॉल आहेत त्या नियमाप्रमाणे आम्ही त्यांना मान सन्मान दिला पाहिजे, अशीच भूमिका आमची सातत्यानं राहिलेली आहे.
आता काही मंडळीची भूमिका वेगळ्या पद्धतीची आहे, क्रेडिट घेण्याचा सवाल आहे. हे जनतेच्या टॅक्स मधून त्या ठिकाणी मंदिराचा विकास होऊन राहिलेला आहे. हे कोणी वैयक्तिक कोणाच्या घरातून या ठिकाणी विकास होऊन राहिलेला नाही. हे पहिलं हे या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास च्या माध्यमातून याची सुरुवात झालेली आहे आणि हे जनतेच्या पैशातून, टॅक्सच्या पैशातून या ठिकाणी हे झालेलं जे काही तिथं मिळालेलं आहे ते जनतेच्या पैशातून आहे. असं कोणी वैयक्तिक समजू नये की मी आणलं म्हणजे तुम्ही हे ते या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचं सुद्धा आम्ही सर्व काम चांगलं झालं पाहिजे, काम व्यवस्थितशीर झालं पाहिजे, कामाच्या बाबतीतली क्वालिटी पाहायला गेली पाहिजे. आता जे काही आम्हाला शासना जे काही अधिकार जनतेने दिलेला आहे त्या अधिकाराचा उपयोग करू आम्ही आणि ते अधिकाराचा उपयोग करून सर्व गोष्टी आम्ही समोर आणू. आणि ज्या वस्तूचा भाऊ आज हे लोकार्पण होत आहे, नंगारा, त्या नंगाऱ्याला तुम्ही प्रत्यक्ष भेट देणार का? हो, देईल ना, भेट देईल. कारण तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून, सरकारी पैशातून ते नगारा भवन उभं झालेलं आहे. कोणा वैयक्तिक मालकी थोडी स्वतःची कोणाची आहे. कोणी असं समजत असेल की बा माझी मालकी आहे, ते वैयक्तिक त्यांनी विसरून जावं. हे जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तयार झालेलं नगारा भवन आहे, कोणाच्या वैयक्तिक पैशातून झालेलं नाही. त्याच्यामुळे या भवनावर सर्वसामान्य, सर्व जाती धर्माच्या लोकांचा आणि आमच्या बंजारा समाजाची जी काही संस्कृती आहे त्या ठिकाणी दाखवण्याचं काम झालेलं आहे. ती सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचा हक्क आहे त्याचा. आणि पोरादेवीला सर्व जाती धर्माचे लोक मानणारे आहे. कोण्या एकट्या फक्त बंजारा समाजाचेच लोक मानतात अशातला नाही, तर या भागातला आदिवासी समाज आहे, या भागात सर्व जाती धर्माचे लोक आहे. एक श्रद्धेनं त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेतात, देवीचं पूजा करतात, देवीची अर्चना करतात आणि आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर आशीर्वाद मिळेल अशी लोकांची, सर्वसामान्य लोकांची धारणा आहे. त्याच्यामुळे अनेक सर्व जाती धर्माचे लोक पोरादेवी येथे दर्शनासाठी जात असतात. नंगारा भूमी लोकार्पण जे होत आहे भाऊ, एक मध्यंतरी एक बंजारा समाजाची महिला, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिच्यामध्ये तिने आरोप केला की नंगाराचं पूर्ण काम होण्याच्या आधी याचं लोकार्पण होत आहे. तर तुम्ही ते एवढ्या घाई गडबडीत काम झालेलं आहे. तुम्ही पाहत असाल की प्लॅस्टर झालं, लगेच त्याला हे बाकीच्या गोष्टी करण्यात आल्या. अशी घाई गडबडीत आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही केलं, आम्ही हे करून आणलं, आम्ही असं दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे. परंतु जनता हुशार आहे, जनतेला सर्व माहीत आहे याच्यामध्ये काय काय झालं, कसा प्रकार झालेला आहे. आणि हे मी म्हणत नाही, तर पोरादेवीचे जे महंत आहे यांनी मला एक पत्र दिलेलं आहे. त्या महंतानं पत्र देऊन मला या ठिकाणी सांगितलेलं आहे की या कामाच्या विषयीची या ठिकाणी तुम्ही, असं त्यांनी मला पत्र दिलं की या कामाबद्दल आम्हाला सर्व रूपरेषा माहीत झाली पाहिजे. याचं टेंडर कसं निघालं, कशा पद्धतीनं झालं, त्या पद्धतीचं जे काय असेल, जे काय मंडळी म्हणजे आम्हाला सुद्धा याचं ज्ञान असलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कामाला शासनाच्या कोणत्या कोणत्या निधीमधून काय काय मिळालं. हे सर्व महंतांनी त्या ठिकाणी मला पत्र दिलेलं आहे. त्या महंताच्या पत्राच्या आधारावर आता मी 15 दिवसानंतर ती मीटिंग लावणार. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.